मला वास्तुशांतीच्या वेळेस ना खूप साऱ्या जणांनी विचारले की हे मागे लटकवलेले लटकन कुठून आणलेले किंवा कसे बनवलेले. तर म्हणलं त्याचाच एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळ्यांना खूप जास्त आवडले होते ते आणि खूप सिम्पल आहे बनवण्यासाठी, खूप इझी आहे आणि दिसायला पण इतके सुंदर दिसतात. तर हे असं फर घेतलेलं आहे मी. भरपूर कलरचे भेटतात पण मग रेड आणि येलो जरा छान वाटतं म्हणून मग हे कलर कॉम्बिनेशन मी असं घेतलं. तर हे असं लटकन बनवण्यासाठी मी काही जे प्लास्टिकचे बेल्स भेटतात तर ते आणलं होतं लटकनला लावण्यासाठी. आणि हे फर तर फक्त ह्या दोन गोष्टीपासूनच बनतं पूर्ण लटकन आणि दिसायला एकदम छान. तर मी आपल्याला जे मेजरमेंट पाहिजे खालून लटकन त्याचे टेसल्स जेवढे बनवायचे आहे ना तर सेम साईजमध्ये बनवावं लागतं आपल्याला. तर मग मी एक साईज कट करून घेतली आणि मग बाकी सगळे त्याच्यानुसारच मेजरमेंट करून घेतल्या. सगळे सेम साईजचे लागतं म्हणून मग सेम साईजचे मी अलग अलग असे फरच्या लाईन्स कट करून घेतल्या. तर तुम्ही असं बघू शकता व्हिडिओमध्ये. तर असं पूर्ण खूप सारे म्हणजे जेवढं आपल्याला लागतं, जर का पतलं लागत असेल तर मग कमी फर घेऊ शकता किंवा मग जर का जास्त एकदम दाट पाहिजे तर मग ते जास्त लेयर्स घेऊ शकता. तर मी आता काही डोअरमध्ये लावण्यासाठी पण केलेले होते, पण डोअरमध्ये लावण्यासाठी थोडे जाड केलेले होते आणि जे मला इकडं भिंतीवर लावायचे होते किंवा जे पूजाच्या वरती तर आतमध्ये जे लावायचे होते तर ते मी थोडेसे पतले पतले केले होते. तर मग त्याला थोडे कमी लेयर्स घेतलेल्या होत्या. तर अशा प्रकारे मी एक मेजरमेंट घेतली आणि त्याच्यानुसार मग सेम सेम साईजमध्ये सगळे फर कट करून घेतलं आहे. तर याच्यामध्ये अजून पण तुम्ही ॲड करू शकता. आता मी 5-6 लाईनमध्ये घेतलं आहे आणि त्याच्या डबल मग असं 12 लाईनमध्ये होऊन गेलं. पण जर तुम्हाला कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि असं वरतून एक मोठं फर कट करून घेतलं आहे मोठ्या लेंथवालं. आणि हे असे काही मी बेल्स घेतलेल्या होत्या. तर हे कुठं पण जनरल स्टोअरवर किंवा कुठं पण तुम्हाला भेटून जाईल. तर ह्या बेल्स प्लास्टिकच्या आहेत. तर जवळपास मला 10-10 रुपयाला एक अशी भेटलेली. आणि मग आता आतमध्ये त्याला एक वरतून छिद्र असतं. तर छिद्रामधून मग मी ते टाकलं, जे फर आहे तर ते पूर्ण आतमध्ये टाकलं. आणि त्याच्यामधून आपल्याला आता हे जे खालचं जे फर आहे, जे लटकन आपल्याला टेसर्स बनवलेले आपण हे जे जास्त जो गुच्छा आहे तर तो त्याला आतमध्ये तुम्ही गाठ पण मारू शकता किंवा मग त्याला तसंच लावू शकता. तर आतमध्ये पूर्ण मी आता ते बेलच्या आतमध्ये फर टाकते आहे. तर असं काही दिसतंय ते आणि खालून जे निघलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे अडकवायचं आहे. तर तुम्ही गाठ मारून पण घेऊ शकता एका फरच्या लाईननं किंवा म्हणजे जास्त पॅक पाहिजे असेल तर. पण गाठ जरी नाही मारली, नुसतं त्याच्यामध्ये अडकवून जरी दिलं ना तरीसुद्धा निघत नाही ते. तर अशा प्रकारे त्याला आतमध्ये टाकायचं आहे आणि खूप इझी आहे खूप. तर मी आता गाठ मारून घेते इथं, जर कधी हवा वगैरे जास्त असेल किंवा कशाला उगाच रिस्क निघण्याची म्हणून मग मी. तर रेडी आहे आपलं एक लटकन. तर अशा प्रकारे काही तुम्ही लहान साईजमध्ये करू शकता किंवा मोठ्या साईजमध्ये करू शकता. इथं मी येल्लोची लेंथ थोडी मोठी घेतली आहे कारण मला मोठाले लटकन्स पाहिजे होते आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मला रेड कलरचे पण बनवायचे होते. पण मग रेड कलरचं मला ना थोडी छोटी साईज पाहिजे होती. म्हणजे अल्टरनेट करायचं होतं की रेड फर आणि रेड एक लाईन रेडची आणि एक लाईन येल्लो कलरची. तर त्यामुळं मग पण मग येल्लोची लाईन थोडी मोठी घेतलेली होती तर मग रेडची मला थोडी छोटी घ्यायची होती. म्हणजे जर दोन येल्लोच्या मध्ये एक रेडची छोटी लाईन टाकल्या जाईल. तर त्यामुळं मग मी आता याची मेजरमेंट्स करून घेते. तर याच्यासाठी आता ज्या छोट्या याच्यासाठी मग मी हे जे खालचे टेसल्स आहेत, जो गुच्छा आहे तर त्याची लेंथ सेमच ठेवली आहे. फक्त जे वरचं लटकन आहे म्हणजे वरची जी लाईन आहे लटकवण्यासाठी तर ती फक्त थोडी साईज छोटी केली आहे, जेणेकरून मग त्याची साईज छोटी होईल. पण मग खालच्या याच्यामध्ये जर का लेंथ आणखी छोटी केली असती तर ते एवढे छान दिसलं नसतं. लटकन जर हवा वगैरे आल्याच्यानंतर खूप छान दिसतं ते. आणि वास्तुशांतीच्या वेळेस पण मी केलं होतं ना, इतके आवडलं होतं सगळ्यांना. तर मी आता मेजरमेंट घेतली आहे रेडची आणि खालचे जे टेसल्स आहेत त्याची पण मग येल्लोच्या याच्यावरूनच घेतली आहे. येल्लोची जेवढी साईज केलेली आहे तेवढी, फक्त वरचं थोडं छोटं घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी काय करते की जे फर आहे तर त्याच्यामध्ये अजून डिवाईड होतात त्याच्यामध्ये म्हणजे दोन दोन हे चिपकलेले असतात ते. पण मला साईज थोडी छोटी पाहिजे होती त्यामुळे मग मी याचे आता एक एक पार्ट वेगवेगळे केले आणि एका फरमध्ये दोन दोन फर असे केले आणि आता त्याचाच गुच्छा बनवते आहे. तर अशा प्रकारे. आणि पण मग आपल्याला काय करावं लागतं ना की सेम साईजचं घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित शेप म्हणजे एकदम सगळे एका लाईनमध्ये ठेवायचे आणि एकदम सेंटर पॉईंट पकडायचा. सेंटर पॉईंटचं जे मेन सेंटर पॉईंट आहे तर त्याला आपण वरचा जो फरची लाईन आहे किंवा मग आपण जे बेलमधून जे आपण खाली घेतो आहे दुसरी वरची जी लाईन येते तर त्याला गाठ मारून घ्यायची आणि ते वरच्या फरमध्ये त्याला गुंतवून द्यायचं किंवा गाठ मारून घ्यायची आहे. आणि मेन म्हणजे सेंटरला यायला पाहिजे, नाहीतर मग जे दोन्ही साईडचे जे फर आहे तर ते खालीवरी होऊन जाईल.
त्यामुळे अशा प्रकारे आता मी रेडमध्ये गुंतवते ते. बेलमधून मग मी वरचं जे फर आहे, फरची लाईन आहे तर ते टाकते त्याच्यामधून. तर वरतून काही जास्त जाड लागत नाही म्हणून मी एकच जी मोठी फर आहे तर ती घेतलेली आहे आणि त्याच्यामधून घंटीमधून किंवा बेलमधून ते मी आतमध्ये टाकते आहे. तर आता याची साईज थोडी छोटी आहे आणि आता मी रेड याला जे सेंटरचा पार्ट आहे तर तिथं एका फरनं त्याच्यामधलेच गाठ मारून घेते, जेणेकरून ते हलणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही, एका साईडचं कमी एका साईडचं जास्त असं होणार नाही, म्हणून सेंटरमध्ये आपल्याला पॅक व्हायला पाहिजे. तर पूर्ण गाठ मारून घेते मी आता सेंटरची आणि ते आपल्याला आता ह्या बेलमधून जे वरतून आलेलं फर आहे तर त्याच्यामध्ये गाठ मारून द्यायची किंवा तसं जरी अडकवलं तरी पण चालतं. याची लेंथ ना आपल्याला जेवढी लागते तेवढी करू शकतो आपण, म्हणजे कस्टमाइज करून घेऊ शकतो आणि बनवायला पण खूप जास्त इझी आहे, पण दिसायला इतकं सुंदर दिसतं. तर आपल्याला लेंथ जास्त पाहिजे असेल तर जास्त घेऊ शकतो किंवा कमी पण घेऊ शकतो, जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे. खिडकीसाठी वगैरे आपण छोट्या साईजमध्ये पण बनवू शकतो किंवा मग जे डोअरमध्ये बनवायचं तर ते सुद्धा आपण जास्त साईज घेऊ शकतो त्याचीसुद्धा, किंवा वॉल्सवालीसुद्धा. तर आपल्याला साईज ही कस्टमाइज राहू शकते आणि बनवायला इझी आहे, खूप काहीच डिफिकल्ट नाही. फक्त 2 गोष्टीपासून बनतं, पण मग एकदम दिसायला खूप सुंदर दिसतं आणि काहीतरी वेगळं वाटतं. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.